हे सुद्धा आपल्यासोबत होते, त्यांनीही त्यांचा मुद्दा मांडला. सर, तुमचेही धन्यवाद. दरम्यान आपण बघतोय की दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवण्याला आता शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मात्र विरोध केलेला आहे. दादोजी प्रकरणी जातीय रंग देणाऱ्यांना शिवाजी महाराज कळलेलेच नाहीत असं उद्धव ठाकरे म्हणालेत. दादोजी यांचा पुतळा हटवण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांचा पुतळा लावा असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावलाय. दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवण्याचा जो निर्णय आहे हा अत्यंत दुर्दैवी आणि कारण नसताना घेतला जाणारा निर्णय. खरं म्हणजे आपल्याला प्राथमिकता कशाला द्यायची हेच कळत नाहीये. पण जर का राष्ट्रवादीच्या महापौरांनी तसा निर्णय घेतला असेल तर मला असं वाटतं की दादोजींचा पुतळा काढून तिकडे मग शरद पवार आणि कलमाडींचा पुतळा लावा, की ज्यांनी आपल्या देशाचं नाव संपूर्ण जगामध्ये रसातळाला नेण्याचं काम करतायत अशांचे पुतळे लावा मग आणि त्याची पूजा करा. ज्यांनी आता आपण असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे राजे होते, शेतकऱ्यांचं दैवत होतं. महाराष्ट्राचे सुपुत्र, शेतकऱ्यांचे सुपुत्र म्हणवणारे शरद पवार हे केंद्रात आज कृषी मंत्री आहेत आणि त्यांच्याच काळामध्ये शेतकऱ्यांच्या भरपूर आत्महत्या होत आहेत. आणि अशा वेळेला मग दादोजींचा पुतळा काढा आणि त्यांचा पुतळा लावा. कलमाडींच्या रूपाने भ्रष्टाचार शिरोमणी आपल्या देशाला मिळालेला आहे, त्यांचा पुतळा लावा, कारण ते पुण्यातलेच आहेत. तर हा निर्लज्जपणा आहे. जे कोणी खरे शिवप्रेमी आहेत, मला असं वाटतं की त्यांनी खरी मागणी केली पाहिजे की छत्रपतींनी ज्यांच्या विरुद्ध लढा दिला तो इतिहास पुसला जातोय, तो इतिहास पुढच्या पिढीला कसा कळेल त्याच्यासाठी आपण लढा दिला पाहिजे. अफजल खानाच्या वधाचा उल्लेख, अफजल खानाचा पुतळा काढला, त्याचा वध केला छत्रपतींनी, हा उल्लेख आपल्या अभ्यासक्रमातून त्यावेळेच्या मुख्यमंत्री बाबासाहेब भोसलेंनी जो काढला तो उल्लेख जर का या दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवा म्हणणाऱ्यांची जर हिंमत असेल तर तो उल्लेख पुन्हा अभ्यासक्रमात टाकून दाखवण्याची त्यांनी धाडस दाखवावं.